पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुकृष वर्तमान अध्याय 11 मराठी. प्रभूची प्रार्थना. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता आणि ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यास प्रार्थना कराव्यास शिकवले तसे आपणही आम्हास शिकवा. तो त्यास म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची प्रतिदिवसाची भाकर प्रतिदिवशी आम्हास दे आणि आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्ही आपल्या प्रत्येक कृण्याला क्षमा करतो. आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. आग्रहाची प्रार्थना व मध्यरात्री आलेल्या मित्राचा दृष्टांत. आग्रहाची प्रार्थना व मध्यरात्री आलेल्या मित्राचा दृष्टांत. मग त्याने त्यास म्हटले, तुम्हामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याचकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, गड्या, मला 3 भाकरी उसन्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून मजकडे आला आहे आणि त्याला वाढावयास मजजवळ काही नाही. आणि तो आतून उत्तर देईल, मला श्रम देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, माझ्याने उठून तुला देववत नाही. मी तुम्हा सांगतो, तो त्याचा मित्र आहे, यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे जे काही पाहिजे ते उठून त्याला देईल. मी तुम्हा सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हास उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाते. तुम्हामध्ये असा कोण बाप आहे की त्याच्याजवळ त्याच्या मुलाने भाकर मागितली असता तो त्याला धोंडा देईल? अगर मासा मागितला असता मासा न देता त्याला साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तर तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. सैतानाच्या सहाय्याने येशू आपली कामे करतो या आरोपाला दिलेले उत्तर. सैतानाच्या सहाय्याने येशू आपली कामे करतो या आरोपाला दिलेले उत्तर. एकदा तो एक भूत काढीत होता, ते मुके होते. तेव्हा असे झाले की भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावरून लोकसमुदायास आश्चर्य वाटले. तरी त्यातील कित्येक म्हणाले, भूताचा अधिपती जो बाल जबूल त्याच्या सहाय्याने हा भूते काढतो. दुसऱ्या कित्येकांनी त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ आकाशातील चिन्ह मागितले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना जाणून त्यास म्हटले, आपसात फूट पडलेले कोणतेही राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते. सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बाल जबूलच्या साह्याने भूत काढतो असे तुम्ही म्हणता. मी बाल जबूलच्या साह्याने भूत काढतो, तर तुमचे पुत्र कोणाच्या साह्याने काढतात? यामुळे ते तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढतो, तर देवाचे राज्य तुम्हावर येऊन चुकले आहे. जेव्हा हत्यारबंद बळकट मनुष्य आपल्या वाड्याची रखवाली करतो, तेव्हा त्याची मालमत्ता निर्भय राहते. तरी त्याच्यापेक्षा बळकट असा एखादा मनुष्य त्याचवर येऊन त्याला जिंकितो, तेव्हा ज्या शस्त्र सामग्रीवर त्याने भरोसा ठेवला होता ती तो घेऊन जातो व त्याने लुटून आणलेली चीजवस्तू वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळतो.
अधुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारा धोका. अधुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारा धोका. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जन स्थळी विश्रांतीचा शोध करीत हिंडतो आणि ती न मिळाली म्हणजे तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. आणि तो आल्यावर ते झाडलेले व सुशोभित केलेले आहे असे पाहतो. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे 7 आत्मे बरोबर घेतो आणि ते आत शिरून तेथे राहतात. मग त्या मनुष्याची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट होते. तो या गोष्टी बोलत असता असे झाले की लोकसमुदायातील कोणी एक स्त्री उच्च स्वराने त्याला म्हणाली, ज्या ओटीने आपला भार वाहिला व जी स्तने आपण चोखली ती धन्य. तो म्हणाला, जे देवाचे वचन ऐकून ते पाळतात तेच धन्य. चिन्हे मागण्याविषयी दिलेला इशारा. चिन्हे मागण्याविषयी दिलेला इशारा. तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असता तो असे म्हणू लागला, ही पिढी वाईट आहे, ही चिन्हे मागते. परंतु योनाच्या चिन्हा वाचून तिला चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना निन्वेकरास चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र या पिढीला होईल. दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यास दोषी ठरविल. कारण शल्मोनाचे ज्ञान ऐकाव्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली. तर पहा, शल्मोनापेक्षा श्रेष्ठ असा कोणी येथे आहे. निन्वेचे लोक न्यायकाळी या पिढीच्या बरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. तर पहा, योनापेक्षा श्रेष्ठ असा कोणी येथे आहे. दिव्यावरून धडे. दिव्यावरून धडे. कोणी दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यास उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो. तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा आहे. तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय आहे. वाईट असला तर तुझे शरीरही अंधकारमय आहे. यास्त तुझ्यामध्ये जो प्रकाश आहे तो अंधार तर नसेल ना. हे पहा, तुझे सर्व शरीर प्रकाशमय असले म्हणजे त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसला तर दिव्याच्या ज्योतीने तुला प्रकाश प्राप्त होतो. त्याप्रमाणे ते पूर्ण प्रकाशमय होईल. परुषी व शास्त्री यांचा येशू जाहीरपणे निषेध करतो. परुषी व शास्त्री यांचा येशू जाहीरपणे निषेध करतो. तो बोलत आहे, इतक्यात एका परुषाने त्याला आपल्या इथे भोजनास येण्याची विनंती केली. मग तो आत जाऊन भोजनास बसला. त्याने भोजनापूर्वी स्नान केले नाही असे पाहून परुषाला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, तुम्ही परुषी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता, परंतु तुमचा अंतर्भाग अपहार व दुष्टपणा यांनी भरला आहे. अहो मूर्खांनो, ज्याने बहिर्भाग केला त्याने अंतर्भागही केला नाही का? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा, म्हणजे पहा, सर्व तुम्हास शुद्ध आहे. तुम्हा परुषास धिक्कार असो. तुम्ही पुदिना, सता व प्रत्येक भाजी यांचा दशमांश देता, पण न्याय व देवाची प्रीती याची उपेक्षा करता. या गोष्टी करावयाच्या होत्या व त्या सोडावयाच्या नव्हत्या. तुम्हा परुषास धिक्कार असो. सभास्थानामध्ये ज्येष्ठ आसने व बाजारात नमस्कार घेणे ही तुम्हास आवडतात. तुम्हास धिक्कार असो. ज्या अदृश्य कबरावरून माणसे न समजता चालतात त्यासारखे तुम्ही आहात. तेव्हा शास्त्रातील कोणी एकाने त्याला म्हटले, गुरुजी, आपण असे बोलून आमची निंदा करता. तो त्याला म्हणाला, तुम्हा शास्त्रासही धिक्कार असो.
वहावयास अवघड अशी ओझी तुम्ही माणसावर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यास लावित नाही. तुम्हास धिक्कार असो. तुम्ही संदेष्टांची थडगी बांधता आणि त्यास तर तुमच्या पूर्वजांनी जीवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कर्मास मान्य आहात, कारण त्यांनी त्यास जीवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता. देव ज्ञानानेही म्हटले, मी त्याचकडे संदेष्टे व प्रेरित पाठवेन आणि त्यांच्यातील कित्येकास ते जीवे मारतील व छळतील, यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदीच्या व पवित्र स्थानाच्या मध्ये ज्या जखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाळले गेले त्याचा हिशेब या पिढीपासून घेतला जावा. हो, मी तुम्हाला सांगतो, त्याचा हिशेब या पिढीपासून घेतला जाईल. तुम्हा शास्त्र्यास धिक्कार असो. तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला. तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यास तुम्ही अटकाव केला. तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परुषी आवेशाने त्याच्या अंगावर येऊन त्याने पुष्कळशा गोष्टीविषयी बोलावे म्हणून त्याला चिडवू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला पकडावे म्हणून टपून राहिले.